सावित्रीबाई फुले यांनी टॉस जिंकलेला आहे. सावित्रीबाई फुले यांनी रेड घेतलेली आहे आणि पहिलीच रायडर जात आहे. टाइम लावलेला आहे का? टाइम लावला. पहिली रेड सुरू झालेली आहे. सावित्रीबाई फुले यांची पहिली रेड सुरू झालेली आहे. बघूया आता राणी दुर्गावती यांचे खेळाडू यांना कसं काय सामोरं जात आहे ते बघूया. टाइम संपलेला आहे. बोनस पॉइंट मिळालेला आहे. राणी दुर्गावती यांची रेड चालू आहे आणि अतिशय सुंदर असं केलेलं आहे. किती पॉइंट? राणी सावित्रीबाई फुले यांचे खेळाडू बाद झालेले आहेत. अतिशय सुंदर अशी रेड राणी दुर्गावती त्या खेळाडूने मारलेली होती. 3 पॉइंटचा गुण राणी दुर्गावती संघाला मिळालेले आहे. एक मिनिट कॅमेरा चालू आहे. रेड चालू आहे. अंदाज घेत आहे आणि बोनस पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न चालू होता आणि अतिशय सुंदर अशी रेड मारलेली आहे. राणी दुर्गावती यांनी एक बोनस प्लस 1 पॉइंट मिळालेला आहे. सावित्रीबाई फुले त्या रायडरने 1 पॉइंट मिळवलेला आहे. आणि राणी दुर्गावतीच्या रायडरला कॅच करून घेण्यात आलेला आहे. सावित्रीबाई फुलेच्या खेळाडूंनी अतिशय सुंदरपणे सावित्रीबाई फुले यांची रेड चालू आहे. बघूया आता राणी दुर्गावतीचे प्लेयर कशा पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करतात ते. राणी दुर्गावती समान गुण झालेले आहेत. दोन्ही संघांचे समान गुण झालेले आहेत आणि सावित्रीबाई फुलेच्या खेळाडूंनी राणी दुर्गावतीच्या प्लेयरला पकडलेला आहे. राणी पुन्हा समान गुण झालेले आहेत. सावित्रीबाई फुले हे 2 गुणांनी आघाडीवर आहेत. सावित्रीबाई फुले संघ 2 गुणांनी आघाडीवर होता. आता राणी दुर्गावतीच्या संघाने 1 पॉइंट घेतलेला असल्याने 1 गुणाने सावित्रीबाई फुले संघ आघाडीवर आहे आणि अतिशय परंतु कोणी पकडण्याचा प्रयत्न करत नव्हते. आता राणी दुर्गावतीची रेड चालू आहे. बघूया आणि रायडर आउट झालेला आहे. फुले 1 पॉइंट. अतिशय सुंदर असा राणी दुर्गावती यांनी त्या प्लेयरने कमबॅक केला. पकडा रे. एकदम सेफ बोनस घेऊन जातो. बोनस पॉइंट मिळवलेला आहे. त्याला हे कळत नाही बोनस घेतला सेफ करायचं कळत नाही त्या. बोनस अरे वा 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 3 बोनस प्लस 3 बोनस प्लस 3 बोनस प्लस 3 पॉइंट मिळवलेले आहे. 3 होते. सावित्रीबाई फुले संघाने सिंगल पॉइंट राणी दुर्गावती. लास्ट रेड आता चालू झालेली आहे. यानंतर
दुसरा सेशन सुरू होईल. ए ती तिकडची घे ना, तिकडची घे, तिकडची अटॅक कर, तिकडची यावा. सावित्रीबाई फुले 1 पॉइंट टाइम आउट झालेला आहे. ट्राय कर घेतो, तुम्हाला गरज आहे पॉईंटची. आणि दुर्गावतीची रेड चालू आहे. या ठिकाणी बोनस पॉइंट मिळवलेला आहे खेळाडूने. कोण आहे इकडचा संघ प्रमुख कोण आणि आहे? अतिशय सर शॉर्ट रेड मारला, शॉर्ट रेड लगेच फास्ट रेड मारला. आता बोनस झालेला का निघ मला. देऊ नका, लगेच देऊ नका सर. बोनस +1 पॉइंट आणि दुर्गावती संघाने मिळवलेला आहे. आणि सावित्रीबाई फुले यांची रेड सुरू होती, परंतु लगेचच पुन्हा सावित्रीबाई फुले ए आगे कुठून कुठे जाते? यांनी 1 पॉइंट मिळवलेला आहे. फास्ट रेड मार का. निघून जायचं ना. राणी दुर्गावती सर, राहुल सर, रायडर time out घ्या. सावित्रीबाई सांगा, फुले time out. संघाने पकडलेला आहे. दे पत्र त्याच्या आमच्या एक संघ प्रमुख इकडं. इथे कबड्डी सांगत पण आहे हो. बघूया आता सावित्रीबाई फुले कशा पद्धतीने कॅच करण्याचा प्रयत्न करतात रायडरला. निघून जायचं ना असं. आउट होऊन जातं. ए, थांबव, थांबव. सावित्रीबाई फुले संघाने रायडरला कॅच केली. सावित्रीबाई बघ ना मशीन धर. रांगोळी सर. सावित्रीबाई फुले यांची रेड चालू आहे. या ठिकाणी अतिशय आघाडीवर असलेला संघ सावित्रीबाई फुले आहे. मोठ्या फरकाने, मोठ्या गुणांसह सावित्रीबाई फुले संघ आघाडीवर असलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचे खेळाडू आणि रायडर अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून आघाडीवर हा संघ आलेला आपल्याला दिसून येतो. आणि सावित्री दुर्गा आणि दुर्गावती संघ पिछाडीवर राहिलेला आपल्याला दिसून येतो. टाइम आउट घेतलेला आहे. मध्ये घ्या तिला. सावित्रीबाई फुले अरे गोल यांची रेड चालू असलेली आपल्याला दिसून येते. अरे अतिशय न घाबरता अतिशय उत्कृष्ट असं कॅच केलेला आहे. राजाश्री एंट्री कर. आणि दुर्गावती सगळे घेऊन या. हात हात पाय नको. चल आणि बोनस घ्या. चला पकडा हिला. कॅच कर. घोडे पुढे सरक. घोडे. अरे ही एकटीच पकडते. अतिशय उत्कृष्ट घड्या. लक्ष देऊन नको. तिलास तिलास. पाय नको. हे पटापट रेड चालू आहे. चल, पटापट. त्यामुळे रायडर आउट झालेला आहे. तुझ्या डाळ होतं. डू आउट. पकडा रे, पकडा रे. ए, घोडे काही जागेवर आहे. हल ना. खाली वाक. आणि सावित्रीबाई फुले यांना 1 पॉइंट मिळालेला आहे. राणी दुर्गावती यांची रेड चालू असलेली आपल्याला दिसून येते. अर्धा मिनिट बाकी असलेला आपल्याला दिसून अर्ध्या मिनिटामध्ये आता बघूया सावित्रीबाई फुले संघ अजून किती कामगिरी करतोय ते. राणी दुर्गावती ते खेळाडू कुठे उत्साही दिसून आलेले नाहीत आपल्याला आणि म्हणूनच ते पिछाडीवर असलेले आहेत. राणी दुर्गावती प्रमाणे ते लढले नाहीत याची खंत वाटते. त्यांनी लवकरच हार मानून टाकली म्हणून जरा आणि अशा पद्धतीने सामना संपलेला आहे. सावित्रीबाई फुले मोठ्या फरकाने विजयी झालेले आपल्याला दिसून